ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। नीलमताई गोरे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ताई, मतदान पार पडलेलं आहे आणि सातत्याने जी काही ओरड असते मतदानाच्या टक्केवारीवरून, यावेळी वाटतं सगळ्या केंद्रावरती गर्दी दिसते, मतदानाची टक्केवारी वाढेल असं वाटतं? आत्ताच याच्यावरती भाष्य करणं उचित होणार नाही, कारण आता ऊन सकाळी कमी असतं म्हणून लोक बाहेर जास्त पडतात, ही पण वस्तुस्थिती आहे। त्यातून बरेचसे लोक सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावरती लगेचच मतदानाला गेलेले आहेत आणि सुशिक्षित समाज असो, अशिक्षित असो, अल्पशिक्षित असो, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हे एक लोकशाहीमधला उत्सव आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। संध्याकाळी 6 वाजता आपल्याला जी अधिकृत आकडेवारी समोर दिसेल त्याच्या आधाराने आपण अंदाज लावू शकतो, पण अलीकडे निवडणूक आयोगालाही सगळ्या टक्केवारीचं गणित करायला थोडा वेळ लागतोय, त्यामुळे थोडी आपण सबुरी ठेवावी, पण लोकांचा उत्साह नक्की दिसतोय हे मात्र स्पष्ट आहे। ताई, सातत्याने जो आरोप केला जातो, काल सुद्धा तुमचे विरोधी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केलं आणि जो आरोप केला की पैसे वाटप केले जात आहेत, आणि काल सहकार नगर पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी आंदोलन सुद्धा केलं। एक असं आहे की त्यांच्या काही निदर्शनाला आलं असेल तर निवडणूक आयोग जागृत आहे, त्याचं त्यांनी सगळं समोर काही पुरावा दिला असता तर त्याच्यामध्ये ताबडतोब सुद्धा कारवाई झाली असती। दुसरं महत्त्वाचं असं आहे की अशा प्रकारे अफवा पसरवून ते स्वतःच रडीचा डाव खेळत असतात असं मला वाटतं। त्याच्याबद्दलचा काही पुरावा असेल तर निवडणूक आयोग आणि पोलिसांनी जरूर ती योग्य ती कारवाई करावी। काय एकूण वातावरण पुण्यातलं, राज्यातलं काय? तुम्ही सातत्याने फिरत होतात, लोकांशी चर्चा करत होतात, काय वाटतं? महाराष्ट्रामधल्या जवळजवळ आमच्या मुंबई आणि ठाणे कल्याण सोडून जवळजवळ 8 मतदारसंघांमध्ये मी जाऊन आले। त्याच्यामध्ये शिर्डी आहे, संभाजीनगर आहे, मावळ आहे, पुणे शहर आहे, बारामती आहे, शिरूर आहे, या सर्व ठिकाणी चित्र असं दिसतं आहे की महायुतीचे उमेदवारांच्या बरोबर स्थानिक कार्यकर्त्यांचं चांगल्या प्रकारे मनोमिलन झालेलं आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। सर्वजण त्या चिन्ह कुठलं आहे ओळखून, म्हणजे एका अर्थाने मतदारांची परीक्षाच झाली की त्यांची ठराविक चिन्हाच्या पलीकडे त्यांना मतदान केलं जाते। पण जे कमिटेड वोटर आहेत, जे त्या पक्षाचे आमचे कमिटेड वोटर आहेत, ते तर मतदानाला आलेलेच आहेत, परंतु ज्या एक फ्लोटिंग वोटर असतो त्याला एक कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, काही नेते मोठमोठे करत आहेत आणि त्याच्यामधून सातत्याने मोदी साहेबांच्या प्रतिमेला खंडन करायचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। पण मला असं वाटतं की परीक्षेला जाणाऱ्या मुलाला आधीच सांगायचं की परीक्षेचा पेपर अवघड आहे, तुला नापासच करणार आहेत, मग तो मतदार घाबरून जातो। तर मला असं वाटतं हे माइंड गेम जे आहेत ते करणं लोकशाहीच्या मध्ये खोटारडेपणा आहे, सरळ गैरसमज पसरवणं चुकीचं आहे, हे मी मुद्दाम सांगीन। आणि म्हणून चांगल्या पद्धतीने घसघशीत बहुमत एनडीएला मिळेल असा मी विश्वास व्यक्त करते। धन्यवाद ताई। तर एनडीएला बहुमत मिळेल असा विश्वास नीलमताई गोरे यांनी आज व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन सुनील सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।